पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो सर, हाऊ इज द कॉफी सर? पिऊ द्या आधी, प्यायलोच नाही मी अजून। ओके सर, सॉरी सर। नो प्रॉब्लेम। ही शेफाली यार, सॉरी सर, मला जरा उशीरच झाला। आय एम सो सॉरी। जरा म्हातारा झालोय मी वाट पाहून। कमाल आहे की नाही। आता ताईची फ्लाईट उशिरा, ताईची फ्लाईट लेट झाली म्हणून ठीक आहे, नाही तर काय इम्प्रेशन पडलं असं तुमचं? सॉरी ना सर, सर खरंच पुन्हा असं नाही होणार। का उशीर झाला तुम्हाला? सर ताईला का लेट झालं, म्हणजे फ्लाईट का डिले झाली? नाही म्हणजे त्यांना उशीर झाला का एअरपोर्टला पोहोचायला? म्हणजे ते कनेक्टिंग फ्लाईट लेट होते का? नाही म्हणजे एअरपोर्टला जाताना ट्रॅफिक लागलं म्हणून मग पोहोचायला उशीर झाला। ते हवेमध्ये सगळे बसून कंटाळले होते ना, मग त्यांनी एक छोटा ब्रेक घेतला म्हणून उशीर झाला। फ्लाईटने ब्रेक घेतला? अहो तुम्हाला उशीर का झाला शेफाली? काय बोलताय तुम्ही? मला ट्रॅफिक। खोटं बोलताय ना? का उशीर झाला? काय आहे काय? सर ते मी पार्लरला जाऊन आले ना, म्हणून जरा उशीर झाला। तुम्ही आत्ता पार्लरला गेला होतात या गडबडीच्या वेळेत? सर असं काय करताय? ताईंना पहिल्यांदा भेटते ना मी। अरे पण कितीचा फरक पडलाय? जे आहे ते छान आहे। तुम्ही का वेळ मला ना पॅनिक करता तुम्ही यार, सिरियसली। काही गरज होती का आत्ता पार्लरला? ही वेळ आहे का शेफाली? सॉरी ना सर, मी पहिल्यांदा ताईला भेटणार होते म्हणून विचार केला की जरा अप टू डेट जाऊया, आणि हे आधीपासून माझ्या प्लॅन मध्ये होतं सर। तुम्हाला माहितीये मी ना आणखी भरपूर प्लॅन्स केलेत। म्हणजे ताई इकडे आल्यावर घर सजवायला मी त्यांना हेल्प करेन, त्यानंतर त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर मी त्यांना बाहेर घेऊन जाईन। तुम्ही बिझी असाल ना तर मीच त्यांना जिथे हवं तिथे घेऊन जाईन, आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना सर, तेव्हा आपण तिघं पण मिळून प्लॅन करू। सर मी तुमच्याशी बोलते। मी तुमचंच ऐकतोय शेफाली। काही ऐकत नाहीये तुम्ही माझं। कळलं मला आता, कारण कळलं तुम्ही का उशीर आला। ठीक आहे, हा मग सॉरी बोलले ना मी। मग ठीक आहे ना, आलायत ना सुखरूप। काही खाऊया का आता? वेटर, लेट येणाऱ्या लोकांसाठी काही स्पेशल डिश आहे का आपल्याकडे? सर सांगा। एक क्लब सँडविच करा, ते स्पायसी करा ना जरा। त्यानंतर तुमच्याकडे फ्रेंच फ्राईज आहे? फ्रेंच फ्राईज ना मला पेरी पेरी द्या ना, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज। त्यानंतर एक कॅपुचिनो करा विदाउट शुगर। गार्लिक ब्रेड एक करा, चीज गार्लिक ब्रेड। सर तुम्ही, सर हे कुठे गेले? माहित नाही मॅडम। माहित नाही? नेहा, नेहा, एक्सक्यूज मी। येस मॅम। ते माझ्या बरोबर जे सर होते मगाशी, ते काही बोलून गेले का? माहित नाही मॅडम। फोन करून बघते। नक्कीच चिडलेत। तुमचा फोन आतमध्ये राहिला। हा ओके थँक्यू। फोनही इथेच ठेवून गेले।
शी, आता कुठे शोधू मी यांना? हॅलो समीर. अरे देवा, समीर सरांच्या ताईचा फोन. मी एअरपोर्ट वरून तू पाठवलेल्या ऍड्रेसवर जायला निघालीये. अर्ध्या तासात पोहोचेन तिकडे. लेट करू नकोस. ताई, नेहा दिसली होती मला. हो, नेहाच दिसली होती, स्पष्ट दिसली होती. पण नेहा होती का भास होता? नेहा, नेहा, ए? अरे डोळे फुटले का तुझे? 1 मिनिट सोडा माझा हात, मी जरा घाईत आहे. अरे उद्या तुम्हाला लागलं तर आमच्याच नावाने भोमलणार तुम्ही. हा, आता काय झालं? तुम्ही हात सोडा माझा अरे प्लीज. काय झालं? काय सायकलचा हँडल तू आकडे कोण ठेवलं? 1 मिनिट तुम्ही हात सोडा यार अरे. प्लीज. 1 मिनिट, हे हँडल वाकडं हे काय? झालं, हे पैसे घ्या, हे करून घ्या नीट. नेहा, एक्सक्यूज मी. आय एम सॉरी. मला वाटलं माझी बहीण आहे. इट्स ओके. आय एम सॉरी. परी, मला असं छान गोल फिरून दाखव बरं. हात वरती. हा, आता हा हात असा घे आणि गोल फिर. येस, बस बस बस. आता मी तुला शिकवलं होतं बघ, हाफ सेटिंग करायचंय. हा, ते एकदा दाखव करून. मी ड्रॉ करते बरं का. गुडघे थोडे साईडला बस. थोडं अजून बस. ग्रेट. हात असे ठेव. मी ड्रॉ करते. आता मी ती स्टेप शिकवली होती. 1 2 3 4. हा, आता असं. आता दुसरा हात. हा, आधी छान बसून दाखव मला, बघू कसं कर. हा, मला असं वाटतंय त्या साईडने करून बघ बरं. त्या हाताने एकदा बघ. आता परत एकदा असं करून बघ ह्या साईडने. हा, आता हात असा घे. हा हात वरती असा उलटा आणि हा इथे. हा, आता ही स्टेप एकदा परत करून दाखव मला. आपण ती मगाशी शिकलो होतो ना. मी आज मुद्दाम तुझ्यासाठी घुंगरू पण आणलेत बघ. हा, छान करून दाखव मला. 1 2. आता तुम्ही म्हणणार की आधीची बरी होती. हे तुम्ही मुद्दाम करता ना की मला स्टेप्स लक्षात राहावं. हो, खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो, हे माहितीये. मी नाही रागवणार. परी, तुझ्या फ्रेंडचा फोन आहे. हॅलो फ्रेंड. परी, बच्चा बरी आहेस ना तू? मी बरी आहे.
आधी तू सांग, तू कधी येणार आहे? तुझं काम काय कधी संपतच नाही. आय नो, बस अजून 1-2 दिवस मी येतो लगेच. हा, आई असते तर बरं झालं असतं. तिच्या धपाट्याच्या भीतीने मला सांग, तुझं डान्स स्टेप वगैरे काय शिकलीस की नाही तू? की अजून ड्रॉइंग क्लासच चालू आहे डान्स क्लासच्या मध्ये? नाही, टीचर ड्रॉइंग शिकता आणि मी डान्स. मला तर टीचर स्टेप्स येतात. आणि टीचर काय करताय माहितीये का? काय? मला मुद्दाम परत परत त्या स्टेप्स करायला लावताय. त्यांना वाटतं की मला काय कळतच नाही, पण मला सगळं कळतं. त्यांना माहित नाहीये ना आमची परी किती हुशार आहे ते. कंप्लेंटच्या निमित्ताने का होईना, पण परी पहिल्यासारखी बोलू लागली. हे बघ, मी येईपर्यंत ना टीचर सांगतायत तसं कर तू. मग मी आलो की मी ओरडीन त्यांना. ओके? नको नको नको. का? मी पण त्यांना सारखं सारखं ड्रॉइंग काढायला लावते ना, मग आमची फिट्टी फिट्टी होते. काय होते? फिट्टी फिट्टी नाही, काय ते फिट्टम फिट्टी. फिट्टम फट्टी नाही अगं, फिट्टम फाट. हा, फिट्टम फाट. परत बोल जरा. फिट्टम फाट. क्यूट. बरं ठीक आहे, बरं असं असेल तर मी टीचरला नाही ओरडणार. ओके? चालेल, पण फक्त एका अटीवर. कुठल्या? मला आत्ताच्या आत्ता एक गोड पापा पाहिजे. ठीक आहे. फ्रेंड, माझा क्लास आहे, मी नंतर बोलू. बाय. ओके बेटा, नंतर बोल. बाय. बाय. थँक्यू. माय प्लेजर सर. परीचे आजोबाई खूप खुश आहेत माझ्या कामावर. आणि आता परीही रुळली आहे. ह्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे. आज सिम्मी मॅमकडे मी हा इन्व्हर्टरचा विषय काढलाच पाहिजे. का मी हे आजोबांनाच विचारू? नाही, नको, ते काही बरं दिसणार नाही. सिम्मी मॅमच. आज मी त्यांच्याकडे हे बोलतेच. जरा सांभाळून काम करू छो. हे पण कामच आहे माझ्या. हे जरा बघून घे ना. अनुसाठी कशा वाटतो? अनुसाठी हा, याનો अर्थ શું થાય छाया? अनुष्काच्या लग्नासाठी स्थळ. अनुचं लग्न करायचं नाहीये. आसुजीत छे. आता लग्नचं वय झालंय तिचं. हे कोण ठरवणार? आणि तिलाच लग्न करायचं नसेल तर आपण समजावू तिला. अरे पण कशाला? ती या घरची लक्ष्मी आहे. ती या घरात आल्यापासून ना भरभराट पाहिलीये मी. हरत असलेली केस जिंकलोय कोर्टामध्ये. तुझी तब्येत पुन्हा ठीक झालीये आणि ती आनंदी आहे ना, ती व्यवस्थित आहे ना, मग कशासाठी हे सगळं? आव पण अनुचं लग्न करायचं नाही. आसूच आहे. लग्न तर करावंच लागेल ना. छोरी पराया धन असं म्हणते आपण. मी असं म्हणत नाही आणि म्हणणारे नाही. आणि बस, हा विषय पुरे. काय रे, हा कुठला कोट आणलास? हा,
अरे महत्वाच्या मीटिंगना मी फक्त नेव्ही ब्ल्यू कलरच वापरतो. आज नेव्ही ब्ल्यू कलर आहे, हा ग्रे कशाला घेऊन आलास? हा समजतो ना ती? चल जा. शांती शांती શું થયું? अरे पण याला एवढं कळत नाही का? आज माझी महत्वाची मीटिंग आहे ते. थांब, पुढे चाललास? ठेवतो कोट तिथे, ठेव. हे बघ, या घरामध्ये चुका चालतात ना, तिथे जाऊन नोकरी कर तू. इथे नाही चालणार. तुला कामावरून काढले. चल आउट. गेट आउट. रिंगण पर वडा तेल. हे बघ छाया, अनु माझी लकी चार्म आहे. ती जर माझ्या आयुष्यात नसती तर मी तुला परत कसं मिळवू शकलो असतो? सांग ना, कसं जाऊ देऊ तिला? काय झालं पप्पा? कोणाला कसं जाऊ देऊ? कोणाबद्दल बोलताय? सांगा ना पप्पा, काय झालं? अनु, तुझी आई तुझ्या लग्नाविषयी बोलत होती. म्हणजे मला सहन होत नाही. तू जर माझ्यापासून लांब गेलीस आणि मला सहन होणार नसेल तर तुला मी दूर कसं जाऊ देऊ? हे बघ, तुम्ही मला हवं तर स्वार्थी म्हणा, पण अनुसाठी मी स्वार्थी आहेच. अरे ज्या मुलीला मी अंगा खांद्यावर खेळवलं, बोटाला धरून चालायला शिकवलं, पायावर उभं केलं, तिला असं कोणाच्या तरी हातात देऊन मोकळं व्हायचं, दूर सरायचं? पण ते संसारनी रीत છે ને. હું રીત માનતો નથી. अनु माझ्यापासून दूर जाणार नाही. मग तिचं शिक्षण असेल, लग्न असेल, काय बिझनेस असेल, पण तिने माझ्यापासून लांब जायचं नाही. सॉरी, तुझा पप्पा म्हणून तुला मी चुकीचा वाटतही असेल किंवा तुझा मी विचार करत नाही असंही तुला वाटत असेल, पण पप्पा प्लीज असं बोलू नका. तुम्हाला माहिती, मला इतका आनंद होतोय ना की माझे पप्पा माझ्याबद्दल एवढा विचार करताय, एवढं प्रेम करताय माझ्यावर. मम्मी, मी आज पप्पांना प्रॉमिस देते, जोवर तुम्ही नाही सांगणार ना तोवर मी लग्नच नाही करणार. आय प्रॉमिस. बेटा, थँक्यू. आय लव्ह यू पप्पा. लव्ह यू टू. आता खुश? हे तो गडबडचे. आता ही लग्नच करणार नाही म्हणजे आयुष्यभर हेच घरात राहणार.